नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। शासकीय स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आपले पर्याय आहेत: ए नाना पाटेकर, बी वाना दांडेकर, सी गोविंदाग्रज, डी विवा शिरवाडकर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी वि वा शिरवाडकर। नटसम्राट या पुस्तकाचे लेखक वि वा शिरवाडकर हे आहेत। प्रश्न दुसरा, अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? आपले पर्याय आहेत: ए कानडी, बी फारसी, सी अरबी, डी हिंदी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अरबी। अर्ज हा शब्द मराठीत अरबी भाषेतून आला आहे। प्रश्न तिसरा, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना काय म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए सर्वनाम, बी विशेषनाम, सी विशेषण, डी क्रियाविशेषण। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सर्वनाम। जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात। प्रश्न चौथा, आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपले पर्याय आहेत: ए वर्ण, बी स्वर, सी स्वरादी, डी दीर्घ। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए वर्ण। आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण म्हणतो। प्रश्न पाचवा, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? आपले पर्याय आहेत: ए 12, बी 14, सी 16, डी 18। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय बी 14। मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत। प्रश्न सहावा, कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत: ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी आंध्र प्रदेश, डी कर्नाटक। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए उत्तर प्रदेश। कथ्थक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे। प्रश्न सातवा, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? आपले पर्याय आहेत: ए मुंबई, बी इचलकरंजी, सी अमरावती, डी नाशिक। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय बी इचलकरंजी। महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी शहराला म्हणतात। प्रश्न आठवा, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? आपले पर्याय आहेत: ए 5 वर्षांनी, बी 6 वर्षांनी, सी 7 वर्षांनी, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी यापैकी नाही। मित्रांनो, राज्यसभा कधीच बरखास्त केली जात नाही। प्रश्न नववा, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? आपले पर्याय आहेत: ए 42वी घटना दुरुस्ती, बी 44वी घटना दुरुस्ती, सी 73वी घटना दुरुस्ती, डी 74वी घटना दुरुस्ती। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती। 42व्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते। प्रश्न 10वा, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? आपले पर्याय आहेत: ए 26 मे, बी 26 जून, सी 26 जुलै, डी 26 ऑगस्ट। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी 26 ऑगस्ट। 26 ऑगस्ट हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो। प्रश्न 11वा, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आपले पर्याय आहेत: ए प्युपिल, बी आयरिस, सी रेटिना, डी आयलिड। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आयरिस। मानवी डोळ्याचा आयरिस हा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो। प्रश्न 12वा,
रोहिणीतील रक्तात कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? आपले पर्याय आहेत ए हिमोग्लोबिन, बी आयर्न, सी ऑक्सिजन, डी कार्बन डायऑक्साईड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी ऑक्सिजन. रोहिणीतील रक्तात ऑक्सिजन या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते. प्रश्न 13वा. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदात विस्तृत आहेत? आपले पर्याय आहेत ए 51 अ, बी 51 ब, सी 52 अ, डी 52 ब. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 51 अ. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य 51 अ या परिच्छेदात विस्तृत आहेत. प्रश्न 14वा. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? आपले पर्याय आहेत ए अभिनव बिंद्रा, बी सुशील कुमार, सी नीरज चोपडा, डी बजरंग पुनिया. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नीरज चोपडा. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोपडा हा होता. प्रश्न 15वा. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना काय म्हणतात? आपले पर्याय आहेत ए क्रियाविशेषण, बी केवल प्रयोगी अव्यय, सी शब्दयोगी अव्यय, डी उभयान्वयी अव्यय. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय डी उभयान्वयी अव्यय. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न 16वा. खालीलपैकी 1000 सरोवरांचा देश कोणता? आपले पर्याय आहेत ए थायलंड, बी फिनलँड, सी श्रीलंका, डी नॉर्वे. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी फिनलँड. खालीलपैकी फिनलँड या देशाला 1000 सरोवरांचा देश म्हणतात. प्रश्न 17वा. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण? आपले पर्याय आहेत ए हवा जास्त थंड असते, बी वातावरणाचा दाब जास्त असतो, सी वातावरणाचा दाब कमी असतो, डी वारे वाहतात. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी वातावरणाचा दाब कमी असतो. उंच ठिकाणी अन्न शिजण्यास वेळ लागतो कारण तेथे वातावरणाचा दाब कमी असतो. प्रश्न 18वा. माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? आपले पर्याय आहेत ए सिंदफणा, बी मांजरा, सी कापरा, डी वाण. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए सिंदफणा. माजलगाव धरण सिंदफणा नदीवर आहे. प्रश्न 19वा. 1 मिलियन म्हणजे किती? आपले पर्याय आहेत ए 100 कोटी, बी 1 कोटी, सी 10 लाख, डी 1 लाख. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. प्रश्न 20वा. बेकिंग पावडर म्हणजे खालीलपैकी काय? आपले पर्याय आहेत ए सोडियम सल्फेट, बी सोडियम बायकार्बोनेट, सी कॅल्शियम सल्फेट, डी फेरस सल्फेट. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग पावडर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न 21वा. खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते? आपले पर्याय आहेत ए विश्वनाथ प्रताप सिंग, बी चरण सिंग, सी इंद्रकुमार गुजराल, डी नीलम संजीव रेड्डी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी नीलम संजीव रेड्डी. खालीलपैकी नीलम संजीव रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते, तर ते भारताचे राष्ट्रपती होते. प्रश्न 22वा. अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेत सुरू झाली? आपले पर्याय आहेत ए जमशेदजी टाटा, बी विक्रम साराभाई, सी डॉक्टर होमी भाभा, डी डॉक्टर अब्दुल कलाम.
आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, विक्रम साराभाई. अंतराळ संशोधन समिती 1961 साली विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेत सुरू झाली. प्रश्न 23वा, तामिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना कुठे आहे? आपले पर्याय आहेत ए बोकारो, बी आवडी, सी एर्नाकुलम, डी धनुष्यकोडी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी आवडी. तामिळनाडूमधील जड वाहनाचा कारखाना आवडी येथे आहे. प्रश्न 24वा, सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपले पर्याय आहेत ए बुध, बी शुक्र, सी पृथ्वी, डी मंगळ. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुध. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. प्रश्न 25वा, शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जाते? आपले पर्याय आहेत ए गॅलिलिओ, बी मार्कोनी, सी आर्यभट्ट, डी गागाभट्ट. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय ए गॅलिलिओ. शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय गॅलिलिओ या शास्त्रज्ञाला जाते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे आली ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.